চেপে ধর, যা মুন্ডির কাছে, মুন্ডির কাছে, মুন্ডিতে, মুন্ডিতে চাপ। ব্যাস ব্যাস ব্যাস, দিলে হবে না, না চেপে রাখো। ব্যাস। काटली से? हाँ हाँ? हाँ। कहाँ? दाग देख, दाग देख, दाग देख। उड़ानती सांप है, इसीलिए तो को बोले उड़ानती सांप है। टिको इट्टा तादी कमरे नीचे चाप भाग गया, डूब गया। जय हिंद मित्रांनो, तुम्ही आत्ता जो व्हिडिओ पाहिला तो मीही पाहिला आणि खरंच खूप वाईट वाटलं. आपल्या भारतात अजूनही अनेक लोकांना सापांविषयी योग्य माहिती नाही आणि हीच एक छोटी चूक जीवावर बेतते. ही घटना आहे 29 एप्रिलची. काही मुलं मतदान करून परत येत होती. अचानक त्यांना एका भिंतीजवळ एक साप दिसतो. तो साप शांतपणे आपल्या वाटेने जात होता, कुणालाही त्रास न देता. पण एक मुलगा त्याला पाहतो आणि उत्सुकता वाढते. तो आपल्या मित्रांना बोलावतो आणि सगळे मिळून त्या सापाशी खेळायला लागतात. इथेच मोठी चूक होते. मुलं एक लाकडी पल्ला उचलतात आणि सापावर टाकतात, त्याला दाबतात. एक मुलगा तर त्यावर पाय ठेवतो. साप स्वतःचा बचाव करण्यासाठी तडफडू लागतो आणि एका क्षणात रसेल वायपर साप अचानक वळतो आणि त्या मुलाच्या पायाला चावतो. चावल्यावर तिथे गोंधळ उडतो. काही लोक झाडफूंक सांगतात, काही हॉस्पिटलला जायला सांगतात. पण मुलं इथेही चूक करतात. ते लगेच हॉस्पिटलला जात नाहीत. 1.5 ते 2 तास वाया जातात आणि जेव्हा ते हॉस्पिटलला पोहोचतात तेव्हा परिस्थिती खूप गंभीर झालेली असते. आज तो मुलगा जीवन आणि मृत्यूच्या सीमेवर लढतो आहे. मित्रांनो, हा रसेल वायपर अत्यंत विषारी साप आहे. याच्या चाव्याने शरीराचा भाग खराब होऊ शकतो. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर जीव देखील जाऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, जर साप चावला तर कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि अँटीवेनम इंजेक्शन घ्या. तो मुलगा फक्त 26 वर्षांचा आहे. अजून पूर्ण आयुष्य पुढे होतं. पण एका छोट्या चुकीमुळे आज तो मृत्यूशी झुंज देतोय. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना जागरूक करा. आणि लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची माहिती नाही त्याला हात लावू नका. जय हिंद.